नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज परत एकदा मी चिकनची एक वेगळी रेसिपी घेऊन आलेले आहे, जे की आपण पालक चिकन बनवणार आहेत। तुम्ही अशा पद्धतीने कधीच म्हणजे केली नसेल आणि खाल्ली नसेल, तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एकदम मस्त आपली ही पालक चिकनची भाजी होणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी कढईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि हे काही खडे मसाले आहेत। दालचिनी आहे, थोडा तेजपत्ता आहे, लवंग आहे आणि उंची शहाजिरी आणि मोठी वेलची आहे। हे आपण टाकून घेऊ आणि ह्याला छान असा सुगंध सुटल्यानंतर एक काही सेकंद फक्त आपण लगेच याच्यामध्ये एक मोठा कांदा आपण चिरून टाकणार आहे, कारण ह्या मसाल्यांचा मस्त असा वास आपल्या चिकनला आला पाहिजे। सोबतच आपण पालक पण टाकणार आहे। तर बघा, एकदम मस्त रेसिपी आहे आणि नक्की असा करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा। तर हे याचा आता छान सुगंध सुटला आहे आपल्या खड्या मसाल्यांचा। तर आपण कांदा टाकून घेऊ। चांगला मोठा कांदा कापून घेतलेला आहे, मीडियम आकाराचे 3 कांदे आणि हा एकदम मोठा होता त्याच्यामुळे एकच कांदा आहे माझा हा। तर छान आपल्याला हलका असा गुलाबी कलर होऊ द्यायचा आहे याचा। 2 मिनिट लागते फक्त परतण्यासाठी आणि एकदम झटपट आणि एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे बघा। तर छान आता कलर बदललेला आहे, हलका असा सोनेरी कलर आला आहे बघा। आता याच्या पुढे आपल्याला हे जाऊच द्यायचं नाही, लगेच आपण याच्यामध्ये अर्धा किलो चिकन आहे ते मी टाकून घेते। स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून पाणी निथळून घेतलं होतं। तर आपण 2 मिनिट चांगल्या तेलावर परतून घेऊ याला आणि फक्त 2 मिनिट आपण फक्त याला थोडंसं वाफ धरू द्यायची, झाकून ठेवू आपण 2 मिनिट। नंतर आपण बाकी काही मसाले टाकणार आहे। तर 2 मिनिट झाल्यानंतर छान बघा चिकनला मस्त असं पाणी पण सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि चांगला असा कलर बदलला आहे आणि एकदम चिटकत जे होतं कढईला ते चिटकणं बंद झालं आहे। आता एकदम स्लो गॅसवर आपल्याला करायचं आहे ही प्रोसेस। आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे मसाले मी घेतलेले आहेत, तर दाखवते तुम्हाला काय घेतले ते। हा चिकन मसाला आहे, 1.5 चमचा चिकन मसाला आहे, पाव चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा लाल तिखट आहे आणि 1 चमचा धने पावडर आहे आणि पाव चमचा मिरे पावडर आहे। तर हे सगळे मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। मीठ टाकलेलं नाही आपण अजून, मीठ पण टाकून घेऊ। तर हे छान मिक्स करून घेतलं। आता मीठ टाकायचं राहिलं आहे याच्यामध्ये, तर आपण मीठ टाकून घेऊ। तर 2 मिनिट झाल्यानंतर आपण हे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा आहे, तुमच्या क्वांटिटीप्रमाणे घ्या। तर हे 1.5 इंच झालेला, हे 1.5 चमचा झालेला आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट। याच्यानंतर आपण 3 मोठे टोमॅटो गावरान चिरून घेतलेले आहेत, हे पण टाकून घेऊ आपण आणि छान मिक्स करायचं याला। भाजी करायला छान मिक्स करायचं आहे आपल्याला हे टोमॅटो आणि आलं लसूण याचं आणि 5 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर छान शिजू द्यायचं आहे आपल्याला याला। चिकनचं करायला तर झाकून ठेवू आपण याला, गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। तर हे आपण पालक घेतलेले आहे, गावरान पालक आहे, छोट्या छोट्या पानाचे आहे। तर ही 1 जुडी आहे पालक, स्वच्छ हिला धुवून निवडून घेतलेले, अशा देठासहित घेतलेले आहे, कोवळे देठा आहेत याच्यासहित घेतलेले आहे। आणि इकडे आपण आता हे पाणी ठेवलेलं आहे, एक चांगला 1-1.5 तांब्या पाणी ठेवले। आता याच्यामध्ये आपण भाजी शिजवून घेणार आहे, फक्त 5 मिनिट आपल्याला भाजी याच्यामध्ये शिजवून घ्यायची। तर हे अशा पद्धतीने आपण पूर्ण पालक याच्यामध्ये टाकून घेतलाय
आणि छान एक 5 मिनिट चांगली थोडेसे आपल्या ह्या काड्या थोड्या नरम होईपर्यंत उकडून घ्यायची पालक. 5 मिनिट झाल्यानंतर आपली आता ही भाजी छान शिजून तयार झालेली आहे. तर आपण गॅस बंद केला आहे आणि हे इकडं थंड पाणी घेतलेलं आहे. तर आपण आता याच्यातली भाजी काढून थंड पाण्यामध्ये टाकायची, म्हणजे आपल्या भाजीचा कलर छान राहतो. हे अशा पद्धतीनं म्हणजे जे त्या याची शिजायची प्रोसेस आहे ती पण थांबते आणि कलर पण छान राहतो याचा. तर आता याच्यात 2 मिनिट आपल्याला ठेवून लगेच याच्यातली ही भाजी काढून मिक्सरमध्ये वाटून घेते. तर आपलं 5 मिनिट झालेलं आहे. 10 मिनिट, पहिले 5 मिनिट आणि हे 5 मिनिट. तर आपलं चिकन जवळपास अर्ध्यापर्यंत शिजलेलं आहे आता. तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये जे आपण हे वाटून घेतलेलं होतं पालक तो टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे. मिक्स करू छान. हे अशा पद्धतीनं आपण भाजी टाकल्यानंतर आता याला 5 मिनिट परत आपल्याला झाकून शिजू द्यायचं आहे. नंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडीच होणार आहे. तर 5 मिनिट झाले, छान आपली भाजी एकदम मस्त शिजून तयार झाली. तर आता याच्यावर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं, अर्धा लिंबू आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, आपण कोथिंबीर टाकलेलीच नाही. आणि लगेच गरमागरम आपण चपातीसोबत आपण सर्व करणार आहे. मस्त एकदम बघा किती सुंदर दिसते आपली भाजी. हे बघा प्लेटमध्ये काढते मी याला आता. तर हे अशा पद्धतीनं आपलं मस्त चिकन पालक तयार झालेले, गरमागरम एकदम. चपाती, पोळी, तुम्ही भाकरी किंवा भात कशासोबत पण खाऊ शकता. नक्की अशी वेगळी रेसिपी करून बघा. तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी चिकनची वेगळी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.